या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए 4th सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रहो, आजच्या तासाला आपल्याला आपला जो स्थूल अर्थशास्त्राचा पेपर आहे, पेपर क्रमांक 7वा यामधील आपल्याला प्रकरण 3 मधील आज दुसरा सब टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण तिसऱ्या प्रकरणामधील पहिला सब टॉपिक पाहिला होता, बँक म्हणजे काय आणि व्यापारी बँकेची कार्य. बँक कशाला म्हटलं आपण? जी संस्था ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी निर्माण करते त्याला आपण बँक असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर या बँकेच्या व्याख्येनंतर व्यापारी बँकांची कार्य आपण पाहिलेली आहे. जी बँक व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करते त्याला व्यापारी बँक असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये व्यापारी बँक आज आपण पाहतो की व्यापाऱ्यांसोबतच इतरही घटकांना आता कर्जाचा पुरवठा करत आहे. जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये आपण पाहतो की बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होऊन बँकेचं कार्य आता ऑनलाईन म्हणा, डिजिटल म्हणा किंवा विस्तृत झालेलं आहे. आणि म्हणून आज बँकेची महत्वाची भूमिका देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आपण पाहतो की बँका ह्या भांडवलाचा पुरवठा करत असतात आणि विकासाची पहिली अट भांडवल असते. भांडवलाशिवाय विकास करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही, सुधारणा करता येत नाही, शिक्षण घेता येत नाही. आणि म्हणून हे भांडवल सप्लाय करण्याचं कार्य आपण पाहतो की बँका करत असतात. आणि बँका म्हणूनच बँकांना शरीरातील रक्तवाहिन्यांची भूमिका दिलेली. जसे रक्तवाहिन्या शरीरात महत्वाच्या असतात तसं देशामध्ये बँका महत्वाच्या असतात. आणि म्हणून ज्या देशात बँकांची संख्या जास्त त्या देशाचा विकास जास्त. म्हणून बँका चा शाखा विस्तार ग्रामीण भागापर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत कसा बँकांचा लाभ लोकांना मिळवून देता येईल यासाठी शासन प्रयत्न करतं. आपण पाहतो की वित्तीय समावेशाच्या माध्यमातून शासन वेगवेगळ्या पातळीवर अशा प्रकारचे प्रयत्न करतं आणि जास्तीत जास्त लोकांना बँकिंग व्यवहार किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे काय होतं की अतिरिक्त बचत ही ठेव स्वरूपात बँकेमध्ये जमा होते आणि गरजूंना या ठेवीच्या माध्यमातूनच गरजूंना कर्जाचा पुरवठा होत असतो. आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार वाढतात आणि लोकांचं आर्थिक कल्याण होतं, लोकांचं हित होतं, लोकांची कामे होतात आणि त्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढल्यामुळे विकास होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या अनुषंगाने आपण पाहिलं की व्यापारी बँकेची कार्य 3 भागात विभागलेली आहेत. त्यामध्ये पहिला मुख्य भाग म्हणजे व्यापारी बँकेची प्रमुख कार्य. त्यामध्ये 2 कार्य आपण पाहिलेले की ठेवी स्वीकारणे आणि कर्जाचा पुरवठा करणे. आपण पाहतो की विविध प्रकारच्या ठेवीमध्ये बँका लोकांकडून ठेवी स्वीकारत असतात आणि त्यावर विविध प्रकारानुसार व्याजदर देत असतात. तसंच कर्ज पुरवठा आपण पाहतो की कर्ज पुरवठा विविध प्रकारात बँका गरजूंना करत असतात. मग त्यामध्ये अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज, दीर्घकालीन कर्ज किंवा आणखी हुंड्या उठवणे वगैरे वगैरे अशा प्रकारचे विविध कर्जाचे प्रकार पाहावयास मिळतात आणि त्यानुसार देखील व्याजाचे दर वेगवेगळे असतात आणि त्यानुसार सेवा देण्याचा कार्य या बँका महत्वपूर्ण करत असतात. त्याचबरोबर व्यापारी बँकेची इतर कार्य आणि पूरक कार्य ही आपण पाहिलेली आहेत. आज आपण पाहतो की जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये व्यापारी बँका आज त्यांच्या कार्याचं स्वरूप खूप व्यापक झालेलं आहे आणि लोकांच्या सोयीचं झालेलं आहे. आता पैसे काढण्यासाठी आणि पैसे टाकण्यासाठी बँकेत जायची गरज नाही. आपण पाहतो कुठल्याही एटीएम मधून किंवा कुठल्याही ब्रँच मधून आपल्याला आता पैसे टाकता येतात. कोर बँकिंग सिस्टीम आता डेव्हलप झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष जिथं खातं आहे तिथंच पैसे आपण काढावे असं काही बंधन आता राहिलेलं नाही. ज्यामुळे आपण पाहतो की आपला पैसा आता बँकेत सुरक्षित आहे. पैशाची देवाणघेवाण आता ऑनलाईन आर-टी-जी-एस म्हणा, विविध मोबाईलच्या ॲपमधून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा पैशाचे देणे-घेण्याचे व्यवहार आता अगदी सुलभ झालेले आहे आणि ट्रान्सफर झाले आहे. यामध्ये म्हणजे यामध्ये आपण पाहतो की लोकांच्या सोयीनुसार आता बँकिंग व्यवसाय खूप प्रगल्भ झालेला आहे आणि त्यामुळे विकासाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे. तर आजच्या तासाला आपल्याला व्यापारी बँकांची पतनिर्मिती पाहायची आहे. क्रेडिट क्रिएशन ऑफ कमर्शियल बँक. आपण पाहतो की पतनिर्मिती म्हणजे बँक निर्मित पैसा. आता बँकेला पैसा निर्माण करता येतो का?
आपण पाहतो की चलन छापण्याचा अधिकार हा फक्त केवळ आपल्या देशामध्ये आरबीआयला आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. चलन जेव्हा आपण पाहतो की पैशाचा पुरवठा कमी पडला किंवा त्या परिस्थितीनुसार आरबीआय ला चलन छापण्याचा अधिकार आहे. इतर बँकांना कुठल्याही चलन छापण्याचा अधिकार नाही. परंतु पतनिर्मिती आपण पाहतो की पतनिर्मिती कशाला म्हणायचं की म्हणजे क्रेडिट पैसा म्हणजे पतीवर निर्माण होणारा पैसा. जसं की आपण पाहतो की बँका काय करतात, ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी निर्माण करत असतात. इकडून पैसा छापत नाहीत, तर ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी. आपण पाहतो की बँका लोकांनी बँकेत ठेव ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर काही प्रमाणात व्याजदर देत असते. बरोबर आहे, व्याज देत असते आणि या ठेवीतूनच गरजूंना कर्जाचा पुरवठा करत असते. ठेवीवरील व्याज आणि कर्जावरील व्याज यामध्ये फरक असतो. कर्जावरील व्याज जास्त असतं आणि ठेवीवरील व्याज कमी असतं आणि यातून जो डिफरन्स मिळतो त्या डिफरन्स हा बँकेचा नफा असतो किंवा बँकेचं उत्पन्नाचं साधन असतं. तर आपण पाहतो की समजा बँका पतनिर्मिती कशी करतात? बँका काय करतात? ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी यातून त्यांची पतनिर्मिती होत असते आणि ही पतनिर्मिती जेवढी कर्जाची डिमांड जास्त असेल, तेवढी पतनिर्मिती जास्त होते किंवा पैशाचा पुरवठा जास्त असेल तर पतनिर्मिती जास्त होते. विकास दर चांगला असेल तर पतनिर्मिती जास्त. अर्थव्यवस्थेत तेजी असेल तर पतनिर्मिती जास्त होते. कारण आपण पाहतो की जेवढी कर्जाची डिमांड तेवढं बँका विविध खातेदारांना किंवा सभासदांना कर्जाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग अशा प्रकारे पतनिर्मिती साठी पैसा कुठून आणतात? तर पैसा आपण पाहतो की त्याच ठेवी ग्राहकांमध्ये ते फिरवत असतात. जसं की आपण या ठिकाणी उदाहरणादाखल एखादं उदाहरण घेऊ शकतो, की एखादा ठेवीदार बँकेत ₹100 ठेवले असतील. त्यानं ठेवीच्या माध्यमातून एखाद्या बँकेमध्ये ₹100 ठेवले असे आपण गृहीत धरू, की त्याने महाराष्ट्र बँकेमध्ये ₹100 ठेव म्हणून ठेवलेत. आता महाराष्ट्र बँक काय करते या ₹100 वर त्याला व्याज देते. बरोबर आहे. परंतु हे जे ₹100 महाराष्ट्र बँक जवळ ठेवत नाही. कारण जवळ ठेवून पैसा वाढत नाही. तर या ₹100 रुपयातून आरबीआयच्या नियमाप्रमाणे काही या ठिकाणी कॅश मनी ठेवून बाकीचा पैसा जो शिल्लक राहतो, तो पैसा कर्जाच्या स्वरूपात गरजूंना या ठिकाणी देत असते. समजा आपण गृहीत धरूया, की ठेवीच्या 10% कॅश अमाउंट ठेवण्याचा नियम आरबीआयचा आहे. तर त्याप्रमाणे महाराष्ट्र बँक काय करेल, ₹100 10% म्हणजे ₹10 जवळ ठेवेल. जेणेकरून ठेवीदाराची गरज पडली तर त्याला पैसा उपलब्ध व्हावा, वेळेत पैसा उपलब्ध व्हावा आणि त्याचा बँकेचा विश्वास कायम राहावा. यासाठी बँक काय करते, महाराष्ट्र बँक ₹10 कॅश मनी ठेवून उरलेले ₹90 ज्याने कर्जाची डिमांड केलेली त्याला कर्ज देते. पहा, ठेवीतून कर्ज अशा प्रकारे ₹90 कर्ज देते. आता कर्ज घेणारा काय करतो, ₹90 घरी घेऊन जात नाही. तो एक तर महाराष्ट्र बँकेत तिथंच राहणारा असेल तर आणि त्याच्या सोयीची ती बँक असेल तर तिथेच ठेवील आणि त्याच्या सोयीची नसेल तर त्याच्या गावाच्या जवळ किंवा त्याच्या सोयीच्या बँकेत नेऊन तो ₹90 ते कर्जाच्या स्वरूपात मिळालेले ₹90 नेऊन तिथं ठेव म्हणून ठेवील दुसऱ्या बँकेत. समजा दुसरी बँक आपण इंडिया बँक गृहीत धरूया, की त्यानं महाराष्ट्र बँकेतून ₹90 काढले, इंडिया बँकेमध्ये ₹90 जमा केले. आता इंडिया बँक काय करते, ₹90 ठेवीच्या स्वरूपात जमा झाले तर याच ₹90तून 10% अमाउंट कॅश स्वरूपात ठेवते. जेणेकरून या ज्याची ठेव आहे त्याला गरज पडली तर पैसे त्याला देता यावे म्हणून. ते उरलेले 90% पुन्हा गरजूंना कर्ज पुरवठा करते. म्हणजे ₹90तून आपण पाहतो 10% गेले तर ₹9 जवळ ठेवून बाकीचे आपण पाहतो की ₹81 चा कर्ज पुरवठा गरजूंना इंडिया बँक करेल. इंडिया बँक काय करेल, ₹81 चं कर्ज गरजूंना देईल. आता ज्याला कर्ज दिलं तो काय करेल, एक तर इंडिया बँकेत ठेवेल, नाही तर त्याच्या सोयीनुसार दुसऱ्या बँकेत ठेवेल. तो काय करतो, तिथून ₹81 उचलतो आणि दुसऱ्या बँकेत कुठेतरी त्याच्या सोयीनुसार जमा करतो. मग ते ₹81 मधून ती बँक काय करते, 10% जवळ कॅश मनी ठेवते आणि त्यातली 90% अमाउंट पुन्हा कर्ज देते. म्हणजे ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी अशा प्रकारे आपण पाहतो की ₹100तून ₹1000 ची पत त्या ठिकाणी निर्माण बँका करत असतात आणि याला पतनिर्मिती असे म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष चलन न छापता आपण पाहतो की
ठेवीमधून कर्ज आणि कर्जातून ठेवी अशा प्रकारे आपण पाहतो की पत निर्मिती होत असते आणि व्यापारी बँका अशा प्रकारची पत निर्मिती करून गरजूंना कर्जाचा पुरवठा मोठ्या फार प्रमाणात करत असतात आणि यामुळे अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढून आपण पाहतो की लोकांच्या हातात पैसा येतो आणि लोकांच्या हातात पैसा आला की लोक काय करतात, तो खर्च करतात म्हणजे वस्तूची मागणी करतात आणि प्रभावी वस्तूची मागणी जर असेल अर्थव्यवस्थेमध्ये तर त्यातून विकास येतो. कारण प्रभावी मागणीतून आपण पाहतो की उद्योजकांच्या वस्तूला मागणी येते, उद्योजकांचा नफा वाढतो, नफा वाढल्यामुळे उद्योजक गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक केल्यामुळे पुन्हा आपण पाहतो की रोजगार निर्माण होतो आणि रोजगार निर्माण झालं की पुन्हा लोकांचं उत्पन्न वाढतं. म्हणून अर्थव्यवस्थेत लोकांचं रोजगार किंवा गुंतवणूक वाढीला चालना देण्याचं कार्य या पतनिर्मितीतून व्यापारी बँका करत असतात आणि पतनिर्मिती ही महत्वाची असते. परंतु अतिरेकी पतनिर्मिती ही महत्वाची नसते, की मर्यादित स्वरूपात पतनिर्मिती ही केली जावी. बरोबर आहे. कारण आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली की चलन वाढ होत असते. आपण फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत पाहिलेला आहे की पैशाच्या पुरवठ्यात दुप्पट वाढ झाली की किमती दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य निमपट होतं. पैशाचा पुरवठा निमपट झाला तर किमती निमपट होतात आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं. हा जो फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत आपण पाहितला की अतिरेकी पतनिर्मितीतून आपण पाहतो की पैशाचा पुरवठा वाढतो आणि पैशाचा पुरवठा वाढला की पैशाचं व्हॅल्यू कमी होतं आणि त्याचे वस्तूच्या किमती वाढतात आणि चलनवाढ ही अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडथळा ठरते. म्हणून आरबीआय काय करते, अशा प्रकारच्या पतनिर्मितीवर मर्यादा आणते, नियंत्रण ठेवते आणि अतिरेकी पतनिर्मिती होत असेल तर बँकांना समज देते किंवा तशा प्रकारची कायदेशीर कारवाई करते. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की तेजी आणण्यासाठी किंवा लोकांचे व्यवहार होण्यासाठी बँका ह्या पतनिर्मितीच्या माध्यमातून पैशाचा पुरवठा वाढवत असतात किंवा गरजूंना ठेवीतून कर्जे आणि कर्जातून ठेवी निर्माण करून अर्थव्यवस्थेमध्ये पत निर्मिती करत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की बँका असंख्य लोकांना मोठ्या फार प्रमाणात कर्जाचा पुरवठा करू शकतात आणि त्यामुळे लोकांचे आर्थिक व्यवहार पूर्ण होऊन लोकांना फायदा होतो, लोकांच्या हातात उत्पन्न वाढतं आणि लोकांचं उत्पन्न वाढलं की राष्ट्राचा विकास होतो. अशा प्रकारे विकासामधील पतनिर्मितीच्या माध्यमातून व्यापारी बँकांची भूमिका ही महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. व्यापारी बँका अधिकाधिक नफा मिळवण्याच्या म्हणजे नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने पतनिर्मिती करत असतात. आपण पाहतो की व्यापारी बँका खातेदारा ज्या ठेवी ठेवतात त्यावर बँकेला आकर्षक व्याज द्यावे लागते व ते गरजूंना जास्त रक्कम कर्ज देतात व त्याचा मोबदला म्हणून व्याजही आकारतात. म्हणजेच गरजूंना जास्तीत जास्त कर्ज देतात आणि त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या व्याजात वाढ होते, बँकेच्या उत्पन्नात वाढ होते आणि उत्पन्नात वाढ झाली की आपण पाहतो की त्यातून पुन्हा कर्ज बँका गरजूंना देत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की जास्तीची पतनिर्मिती झाली तर अर्थव्यवस्थेला ती नुकसानकारक ठरते. म्हणून मर्यादित पतनिर्मिती ही विकासाला पूरक असते असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेबाबत प्रोफेसर सेयर्सचं मत या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की बँका केवळ पैशाचे हस्तांतरण करत नाहीत तर खऱ्या अर्थाने बँका म्हणजे पैसे उत्पादन करणारे कारखाने आहेत. अशा प्रकारे पतनिर्मितीवर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की बँका म्हणजे पैसे निर्माण करणारे कारखाने. व्यापारी बँकेत अनेक ठेवीदारांची खाती असतात, ज्या आता चालू खाते किंवा बचत ठेव किंवा मुदती ठेव इत्यादी प्रकारचे ठेवीचे प्रकार असतात. प्रत्येक खात्यात विविध लोकांनी रक्कम गुंतवलेली असते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या गरजेनुसार बँकेतून पैसा काढतो. सर्वच व्यक्ती एकदम पैसा बँकेतून काढत नाही. त्यामुळे बँकेला विशेषतः चालू खात्यावरील रक्कम लोकांना परत करावी लागते. उर्वरित खात्यातील रक्कमा बँका आपल्या पतनिर्मितीच्या कार्यासाठी वापरतात. म्हणजे मुदती ठेवी वगैरे असतील. आपण पाहतो की ठेव 6 महिन्यासाठी असते, वर्षासाठी असते, 2 वर्षासाठी असते, 3 वर्षासाठी असते, 5 वर्षासाठी असते आणि मग अशा प्रकारच्या ह्या मुदती ठेवी असतील तर याचा जास्तीत जास्त उपयोग पतनिर्मितीसाठी बँका करत असतात. कारण त्या व्यक्तीला ती ठेव 5 वर्षासाठी लागत नाही आणि तोपर्यंत 5 वर्षासाठी कर्जाचा पुरवठा करून बँका
मोठ्या फार प्रमाणात व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळवतात आणि मिळालेल्या उत्पन्नातून पुन्हा लोकांना कर्ज पुरवठा करत असतात आणि यातून आपण पाहतो की पतनिर्मितीचं प्रमाण वाढतं. म्हणजे जेवढ्या ठेवी जास्त तेवढी पतनिर्मिती जास्त, त्या जेवढ्या ठेवी कमी तेवढी पतनिर्मिती कमी. म्हणजे कर्जाची मागणी आली की बँका त्यातून अशा प्रकारे पतनिर्मिती करत असतात. यातूनच बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. पतपैसा म्हणजे बँकेने स्वतःच्या पतीवर म्हणजे क्रेडिटवर निर्माण केलेला पैसा होय. याला पतपैसा असं म्हटलं जातं. पतपैसा कशाला म्हणायचं? पतपैसा म्हणजे बँकेने स्वतःच्या पतीवर किंवा क्रेडिटवर निर्माण केलेला पैसा होय. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण आपण पाहिलेलंच आहे, की ए नावाच्या व्यक्तीने बँक ऑफ महाराष्ट्रात ₹1000 डिपॉझिट म्हणून ठेवले. बँक व्यवस्थापक काय करेल, ठेवीदाराने जेवढी रक्कम बँकेत ठेवलेली असते त्या रकमेच्या 10% रोख रक्कम बाजूला ठेवून उर्वरित रक्कम कर्जाने देईल. अशा वेळी बी व्यक्ती बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेण्यासाठी गेल्यास बँक ऑफ महाराष्ट्र ए व्यक्तीने ठेवलेल्या ₹1000 10% रक्कम काढून घेऊन ₹900 बी व्यक्तीला कर्जाने देईल. बी व्यक्ती काय करेल, हे 900 मिळालेले ₹900 घेऊन बँक ऑफ हैदराबादमध्ये म्हणजे त्याच्या सोयीनुसारच्या बँकेत ठेव म्हणून ठेवेल आणि त्यानंतर ती बँक काय करेल, हैदराबाद बँक सी व्यक्तीच्या जर कर्ज पाहिजे असेल तर ती सी व्यक्तीला पुन्हा 10% रक्कम त्यातली कमी करून 90% रक्कम पुन्हा कर्जावर देईल. म्हणजे ₹810 सी व्यक्तीला कर्ज देईल. अशा प्रकारे पुन्हा डी व्यक्ती, पुन्हा पुढची व्यक्ती अशा प्रकारे ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी आपल्या क्रेडिटवर किंवा पतीवर बँका जे करत असतात किंवा डिपॉझिटच्या वेगवेगळ्या प्रकारामधून त्यांना जो पैसा वापरायला जो कालावधी मिळतो त्या कालावधीच्या नुसार आपण पाहतो की त्या मोठ्या फार प्रमाणात पतनिर्मिती करतात आणि या पतनिर्मितीतून आपण पाहतो की भरपूर लोकांना कर्ज मिळतं आणि कर्ज आपण पाहतो लोकांना कर्ज मिळालं की कर्जाचा जर विनियोग लोकांनी उत्पादक साधन सामग्रीमध्ये केला तर आपण पाहतो की विकासाला चालना मिळते आणि त्यामुळे देशाचा विकास घडून येतो. परंतु अतिरेकी नफा मिळवण्याच्या अपेक्षेने व्यापारी बँका जर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे कर्ज पुरवठा करू लागल्या किंवा पतनिर्मिती करू लागल्या तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येते. कारण अतिरेकी पतनिर्मिती चलनवाढ घडवून पैशाचा पुरवठा वाढून चलनवाढ घडवून आणते आणि चलनवाढ ही देशाच्या विकासामध्ये अडथळा ठरते आणि म्हणून चलनवाढ न होता पतनिर्मिती झालेली ही विकासाला पूरक असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पतनिर्मितीच्या बाबतीत आणखी काही अर्थतज्ञांचं मत आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. विदर्सच्या मते व्यापारी बँकाजवळ रोख कोष ठेवणारे ठेवीदार हेच पतनिर्मिती घडून आणतात. म्हणजे ठेवीदारांकडूनच पतनिर्मिती होते असं त्यांना म्हणायचं आहे. पतनिर्मितीच्या प्रक्रियेत बँक, ठेवीदार व कर्जदार हे तिन्ही घटक अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे बँक, ठेवीदार आणि कर्जदार तिघांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे तरच पतनिर्मिती घडून येते, नाहीतर पतनिर्मिती घडून येत नाही. अशा पद्धतीने व्यापारी बँका पतनिर्मिती करतात. पतनिर्मिती व्यापारी बँकांचे नफा मिळवण्याचे एक उत्कृष्ट तंत्र आहे. परंतु व्यापारी बँका मर्यादेपेक्षा जास्त पतनिर्मिती करू शकत नाहीत कारण आरबीआयचं त्यावर कंट्रोल असतं. व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर काही मर्यादा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ज्या मर्यादा मुळे पतनिर्मिती ही कमी होते. कुठल्या मर्यादा आहेत? म्हणजे अनुकूल परिस्थिती असेल तर पतनिर्मिती वाढते आणि प्रतिकूल परिस्थिती असेल तर पतनिर्मिती कमी होते. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मर्यादा. कोणत्या मर्यादात ह्या एक पाहूया. राष्ट्रातील एकूण पैसा जर जास्त असेल तर पतनिर्मिती जास्त, पैसा जर कमी तर पतनिर्मिती कमी. त्यानंतर रोख निधीचं प्रमाण आपण पाहतो की आरबीआय बँकेकडे लोकांचे दैनंदिन व्यवहार होण्यासाठी रोख निधीचं प्रमाण ठरवून देते. 10%, 20%, 25%. हे जर 50% केलं तर बँकेला कर्ज देण्यासाठी पैसा कमी मिळेल आणि हे जर 10%, 5% केलं तर कर्ज देण्यासाठी पैसा जास्त मिळेल. म्हणजे रोख निधीचं प्रमाण कमी तर आपण पाहतो की रोख निधीचं प्रमाण कमी असेल तर बँकेकडे पैसा जास्त शिल्लक राहतो आणि म्हणून कर्जाचं पतनिर्मिती जास्त, या उलट कमी. त्यानंतर योग्य तारणाचा पुरवठा. लोकांकडे जर तारण ठेवण्यासाठी योग्य जर वस्तू असतील तर कर्जाचं प्रमाण वाढतं आणि त्यातून पतनिर्मिती वाढते आणि हे जर तारणाचा पुरवठा कमी झाला तर आपण पाहतो की पतनिर्मितीला मर्यादा येते. बँकेची इच्छा असूनही कर्ज पुरवठा करू शकत नाही.
त्यानंतर देशातील व्यापाराची परिस्थिती. व्यापारात जर तेजी असेल तर पतनिर्मिती जास्त होते, कारण व्यापार वृद्धीसाठी लोकांकडून कर्जाची मागणी येते. याउलट अर्थव्यवस्थेत मंदी असेल, नफा जर व्यापाऱ्यांना मिळत नसेल तर व्यापारी कर्ज घेणार नाहीत आणि पतनिर्मितीवर मर्यादा येईल, पतनिर्मिती कमी होईल. त्यानंतर रोख पैसा बाळगण्याची लोकांची वृत्ती. बऱ्याच लोकांना आपला पैसा आपल्या जवळच असावा, बँकेवर विश्वास नसतो आणि म्हणून ठेवीच्या माध्यमातून बँकेकडे पैसाच येत नाही आणि बँकेकडे जर पैसा आला नाही तर पतनिर्मिती होणार नाही. आणि म्हणून रोख पैसा बाळगण्याची प्रवृत्ती असेल तर पतनिर्मिती कमी असते आणि प्रवृत्ती लोकांची नसेल तर पतनिर्मिती जास्त असते. म्हणजे लोकांच्या रोख पैसा बाळगण्याच्या प्रवृत्तीवर देखील पतनिर्मिती अवलंबून असते. रोख पैसा लोकांनी कमी बाळगला आणि बँकेत पैसा ठेवला तर पतनिर्मिती वाढते आणि बँकेत न ठेवता स्वतःजवळ जर ठेवला रोख पैसा तर पतनिर्मिती घटते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कर्ज घेण्याची इच्छा. आपण पाहतो की भारतासारख्या राष्ट्रामध्ये सुरुवातीला लोक कर्ज घ्यायला घाबरायचे. कर्ज घेणं म्हणजे पाप असतं किंवा कर्ज घेणं म्हणजे बरबादीचं कारण असतं आणि कर्ज घेऊन कुठला व्यवसाय करतात का? अशा प्रकारची भावना लोकांमध्ये होती आणि त्यामुळे कर्ज घेण्याची इच्छा जर कमी असेल तर बँकेची इच्छा असूनही कर्ज पुरवठा करण्याची इच्छा असूनही लोकांची इच्छा नसेल तर कर्ज पुरवठा बँका करू शकत नाही आणि कर्ज पुरवठा नाही तर पतनिर्मिती नाही. म्हणून कर्ज घेण्याची इच्छा लोकांची नसेल तर पतनिर्मिती कमी आणि कर्ज घेण्याची इच्छा जर जास्त असेल तर पतनिर्मिती जास्त. अशा प्रकारे त्याची एक मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर कायदेशीर निधीचे प्रमाण. आपण पाहतो की बँकेकडे रोख राखीव रक्कम किती असावी यासाठी आरबीआय कायदेशीर प्रमाण ठरवून देते आणि ह्या प्रमाणात वाढ झाली तर पैसा बँकेकडे कमी शिल्लक राहतो आणि त्यातून पतनिर्मिती कमी होते आणि यात घट झाली तर पैसा मोठ्या प्रमाणात बँकेकडे शिल्लक राहतो आणि त्यातून आपण पाहतो की पतनिर्मिती वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर समाजशोधन ग्रही. आपण पाहतो की रुनको धनको मध्ये जर काही तंटे झाले तर हे तंटे मिटवण्यासाठी जेवढे जास्त तंटे मिटवले तेवढी जास्त पतनिर्मिती आणि तंटे जर नाही मिटले तर पतनिर्मितीवर मर्यादा येते. त्यानंतर राजकीय परिस्थिती अनुकूल असेल तर पतनिर्मिती वाढते आणि प्रतिकूल असेल तर पतनिर्मिती घटते. आपण पाहतो की स्थिर गव्हर्नमेंट असेल तर लोकांचं आपण पाहतो की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे जर विकासात्मक धोरण असेल आणि त्याचे लाभ जर लोकांना मिळत असतील तर लोक कर्ज घेऊन व्यापारात किंवा व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि राजकीय परिस्थिती जर अस्थिर असेल आणि सरकारची धोरणं जर डिस्टर्ब होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये व्यापार वाढणार नाही आणि लोकांना नफा होणार नाही. म्हणून लोक कर्जाची मागणी कमी करतील आणि कर्जाची मागणी कमी म्हणजे पतनिर्मिती कमी. म्हणजे पतनिर्मिती ही राजकीय परिस्थितीवर अवलंबून असते. अनुकूल राजकीय परिस्थिती असेल तर पतनिर्मिती वाढते आणि प्रतिकूल राजकीय परिस्थिती असेल तर पतनिर्मिती घटते. त्यानंतर ची मर्यादा आहे बँकेतून पैसे काढण्याची सवय. बऱ्याच लोकांना बँकेतून पैसे विनाकारण काढण्याची सवय असते. गरज नसताना पैसे काढतात आणि अशा वेळेस मग पतनिर्मितीचं धोरण डिस्टर्ब होतं. पैसे काढण्याची सवय जर कमी राहिली तर पतनिर्मिती जास्त होते आणि पैसे काढण्याची सवय लोकांची जास्त राहिली तर पतनिर्मिती कमी होते. तर अशा प्रकारे हे 9 ते 10 मुद्दे पतनिर्मितीच्या मर्यादा आहेत. यावर पतनिर्मिती अवलंबून असते. तर अशा प्रकारे व्यापारी बँका ह्या पतनिर्मिती करत असतात. पतनिर्मिती म्हणजे पतपैसा म्हणजे बँकांनी निर्माण केलेला पैसा आहे किंवा ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी यातून निर्माण झालेला पैसा याला आपण पतपैसा असं म्हटलेलं, जे की व्यापारी बँका ह्या आपल्या क्रेडिटवर किंवा विश्वासावर करत असतात. कारण आपण पाहतो की अतिरिक्त पैसा लोक ठेवीच्या माध्यमातून बँकेत ठेवत असतात आणि ठेवीच्या विविध प्रकारामध्ये आपण पाहतो की बरेच लोक ठेवत असताना किमान 4 वर्ष 5 वर्षासाठी बँकेकडे ठेवत असतात. म्हणजे 5 वर्ष त्याला पैशाचं काम पडत नाही आणि म्हणून बँका ह्या 5 वर्ष पैसा आपल्याजवळ ठेवता हा कर्ज ज्याला गरज आहे, ज्याची कर्जाची डिमांड आहे त्याला कर्जाच्या स्वरूपात देतात आणि त्यातून आपण पाहतो की उत्पन्न मिळवतात. व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळवतात. ठेवीवरील व्याजापेक्षा कर्जावरील व्याज जास्त असतं आणि म्हणून बँकेला उत्पन्नाचं मुख्य साधन हे कर्जावरील व्याज असतं आणि यातून मग बँकेकडे पैसा वाढतो आणि वाढलेल्या पैशातून बँका काय करतात, ठेवी अशा प्रकारे पतनिर्मिती करत असतात. म्हणजे ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी अशा प्रकारे आपण पाहतो की 100 रुपयातून प्रत्यक्ष चलन न छापता
क्रेडिटवर आपण पाहतो की 1000 रुपयापर्यंत कर्जाचा पुरवठा बँका करत असतात. अशा प्रकारे प्रत्यक्ष जरी चलन चलनाची निर्मिती झाली नसली तरी एक क्रेडिटवर आपण पाहतो की 100 रुपयाचं व्हॅल्यू 1000 रुपयामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये बँका पतनिर्मितीचा आधार घेत असतात आणि यातून आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात नफा मिळवतात. लोकांनाही लाभ होतो आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्येही भर. परंतु पतनिर्मिती ही मर्यादित झाली पाहिजे. अतिरेकी नफा मिळायला म्हणून बँकांनी मोठ्या फार प्रमाणात पतनिर्मिती केली तर या ठिकाणी देशामध्ये चलनवाढीसारखी समस्या निर्माण होऊ शकते आणि म्हणून आरबीआयचं यावर कंट्रोल असतं आणि आरबीआय विविध नियमांच्या माध्यमातून बँकांवर अशा प्रकारे नियंत्रण ठेवत असते जेणेकरून विकासाला पूरक आर्थिक स्थैर्य कसं राहील अर्थव्यवस्थेमध्ये यासाठी प्रयत्न करत असते आणि अशा प्रकारे बँका व्यापारी बँका ह्या ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी निर्माण करून त्यातून पतपैसा निर्माण करत असतात आणि गरजूंना आपण पाहतो की पैशाचा पुरवठा करत असतात. यातून आपण पाहतो की चलनाचा जेवढा वेग जास्त लोकांचं आपण पाहतो की कर्ज घेण्याचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं पतनिर्मिती जास्त, कर्ज घेण्याचं कमी असेल तर पतनिर्मिती कमी असते आणि कर्ज घेण्याचं प्रमाण आपण पाहतो राजकीय परिस्थिती असेल, व्यापारातील तेजी असेल, इतरही घटकांवर अवलंबून असते. म्हणजे पतनिर्मितीच्या काही आपण मर्यादा पाहिल्या त्या जर अनुकूल असतील गोष्टी तर पतनिर्मिती वाढते आणि प्रतिकूल असेल तर पतनिर्मिती घटते. तर अशा प्रकारे आपल्याला व्यापारी बँक आणि त्यांची पतनिर्मिती क्रेडिट क्रिएशन पाहावयास मिळते. तर अशा प्रकारे बँका अर्थव्यवस्थेमध्ये पतपैसा निर्माण करून अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढवत असतात किंवा गरजूंना कर्जाचा पुरवठा करत असतात आणि यातून आपण पाहतो की लोकांचे आर्थिक व्यवहार वाढून उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढ म्हणजेच या ठिकाणी देशाच्या विकासात वाढ असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून बँका ह्या देशाच्या विकासाला चालना देतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.